विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 मधील 7 चॅप्टर मेटल अँड नॉन मेटल या चॅप्टर मधील आज आपण एक महत्त्वाचा डिफरन्स बिटवीन पाहणार आहोत। तर तो म्हणजे डिफरन्स बिटवीन द केमिकल रिएक्शन ऑफ मेटल अँड नॉन मेटल। आता केमिकल रिएक्शन म्हणजे काय? रासायनिक अभिक्रिया। मेटल म्हणजे काय? धातू आणि नॉन मेटल म्हणजे काय? अधातू। तर आज आपण मेटल आणि नॉन मेटल यामध्ये जी रासायनिक अभिक्रिया आहे किंवा धातू सोबत होणार धातूचे आणि अधातूचे जे रासायनिक अभिक्रिया आज आपण पाहणार आहोत। तर मेटल, आता लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द मेटल्स रिएक्ट विथ द ऑक्सिजन, म्हणजे जे मेटल्स आहेत, जे धातू आहेत, ज्या धातूंची रिएक्शन कोणासोबत झाली? ऑक्सिजन सोबत झाली, टू फॉर्म द बेसिक ऑक्साइड। म्हणजे मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म द बेसिक ऑक्साइड। मेटलची रिएक्शन जर ऑक्सिजन सोबत झाली तर त्यापासून बेसिक ऑक्साइड तयार होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता नॉन मेटल रिएक्ट्स विथ द ऑक्सिजन। जर नॉन मेटलची रिएक्शन जर ऑक्सिजन सोबत झाली तर त्यापासून ऍसिडिक ऑक्साइड तयार होते। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होऊन बेसिक ऑक्साइड, नॉन मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होऊन ऍसिडिक ऑक्साइड तयार होते। तर आता त्याच्यानंतर आपण सेकंड पॉइंट बघणार आहोत, सम मेटल्स, म्हणजे सगळे जे मेटल्स आहेत, जर मेटलची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली, म्हणजे सम मेटल्स रिएक्ट विथ द वॉटर टू फॉर्म द मेटल हायड्रॉक्साइड अँड द हायड्रोजन गॅस। म्हणजे लक्षात घ्या, मेटलची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली तर काय तयार होते? हायड्रॉक्साइड तयार होते आणि दुसरं काय तयार होते? हायड्रोजन गॅस तयार होते। आता लक्षात घ्या, नॉन मेटल, आता नॉन मेटल डू नॉट रिएक्ट विथ वॉटर, म्हणजे नॉन मेटल जे आहे त्यांची वॉटर सोबत रिएक्शन होत नाही। डू नॉट रिएक्ट विथ वॉटर म्हणजे पाण्यासोबत वॉटर रिएक्शन होत नाही। पण जर ऑक्साइड रिएक्ट विथ द वॉटर टू फॉर्म द ऍसिड, जर समजा त्यांचे जर ऑक्साइड जर त्यांच्या ऑक्साइडची जर रिएक्शन पाण्यासोबत जर झाली तर त्यापासून काय तयार होतात? ऍसिड्स तयार होतात। आता नंतर तिसऱ्या नंबरचा पॉइंट, मेटल्स रिएक्ट विथ डायल्यूट ऍसिड, म्हणजे धातूची जर रिएक्शन डायल्यूट ऍसिड सोबत जर झाली, लक्षात घ्या, मेटल रिएक्ट्स विथ द डायल्यूट ऍसिड टू फॉर्म द सॉल्ट अँड द हायड्रोजन गॅस। म्हणजे मेटलची रिएक्शन जर डायल्यूट ऍसिड सोबत झाली तर त्यापासून हायड्रोजन गॅस तयार होतो। आता उदाहरणार्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नॉन मेटल डू नॉट रिएक्ट विथ द डायल्यूट ऍसिड, म्हणजे इथं सुद्धा काय, नॉन मेटल डायल्यूट ऍसिड सोबत रिएक्ट होतात का? होत नाही। हे झालं डिफरन्स बिटवीन द केमिकल रिएक्शन ऑफ मेटल अँड नॉन मेटल।